विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर एअर इंडियाच्या फुकेत नवी दिल्ली विमानाचं एमर्जन्सी लँडिंग. विमानात असलेले 156 प्रवासी सुरक्षित. पंतप्रधान मोदींकडून अहमदाबाद येथील विमान दुर्घटनास्थळाची पाहणी. दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांचीही केली विचारपूस. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर एअर इंडियाचं तिकीट दर झालं कमी. एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला टेक ऑफ घेताच अवघ्या काही मिनिटात झाला होता अपघात. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सरकारच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नाही. खासदार संजय राऊत यांची टीका. या अपघाताची जबाबदारी पंतप्रधानांनी घ्यावी, राऊतांची सरकारकडे मागणी. मुंबई विमानतळ परिसरातील इमारतींचे पुनर्वसन रखडले. अहमदाबादच्या विमान दुर्घटनेनंतर मुंबई विमानतळाच्या फनेल झोनमधील इमारती झोपड्यांचे पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित. नवी दिल्लीहून संभाजीनगरला येणारं विमान वादळामुळे भरकटलं. चिकलठाणा विमानतळी उतरणारं विमान नाशिक विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी प्रभाग रचनेची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता. वैष्णवी हगवणे प्रकरणी सह आरोपी निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या ताब्यात. अनेक खुलासे होण्याची शक्यता. पांडुरंगाच्या दरबारी सर्व एक समान. कोणालाही व्हीआयपी दर्शन मिळणार नाही. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या सूचना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.